गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या युनिट नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अभ्यास करणार आहोत. बेसिकली या युनिटला आपण पाठीमागच्या लेक्चरला काय केलेली होती, सुरुवात केलेली होती. मग या पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलेलं होतं तर युनिट नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 6 मध्ये 12 मार्कांसाठी काय केलं जातं, विचारलं जातं. फायनल अकाउंट इतकंच हे युनिटसुद्धा काय आहे, महत्त्वाचं आहे. कारण फायनल अकाउंटसुद्धा 12 मार्कांसाठी आहे आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसुद्धा 12च मार्कांसाठी आहे. मार्कच्या दृष्टिकोनातून विचार केला असता हे दोन्ही युनिट्स आपल्याला काय आहेत, महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे तर आहे, त्याचबरोबर ही युनिट्स दोन्हीही आपल्याला काय आहेत, कंपल्सरी आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 7 या दोन्ही प्रश्नांमध्ये आपल्याला कुठच्याही पद्धतीचा ऑप्शन नाही. म्हणजे हे दोन्ही प्रश्न आपण जर पूर्ण केले तर साधारणतः आपल्याला 24 मार्कांची तयारी झाली असं म्हणायला हरकत नाही. तर या युनिट नंबर 2 अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा जो पुढील भाग असणार आहे तो पुढील भाग आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, पुढील भागामध्ये मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं आपल्याला काय करायचं आहे, मिनिंग पाहायचं आहे. त्या मिनिंगमध्ये काय सांगतात बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी ॲट मिनिमम चार्जेस. बघा याच्या मिनिंगमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या अशा उद्योग संस्था आहेत की या उद्योग संस्थेची स्थापना प्रॉफिट न मिळवण्यासाठी काय झालेले असते. मग प्रॉफिट न मिळवण्यासाठी झालेले असते म्हणजे नेमकं कशासाठी झालेले असते तर बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी ॲट मिनिमम चार्जेस. म्हणजे नफा न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संस्था स्थापन झालेल्या नसतात, तर क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस म्हणजे दर्जेदार सेवा देण्यासाठी. दर्जेदार सेवा कोणाला दिल्या जातात, मेंबर्स अँड सोसायटी ॲट मिनिमम चार्जेस. म्हणजे त्या व्यवसाय संघटनेचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना आणि सोसायटीला अगदी कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी चार्जेसमध्ये काय केले जातात, दर्जेदार सेवा देण्याचं काम या व्यवसाय संघटनांचा प्रकार करत असतो. पुढे काय सांगितलं बघा, देअर मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिसेस अँड टू प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन एक्सेट्रा. आणि यांचा मुख्य हेतू काय आहे बघा, देअर मेन ऑब्जेक्ट इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिसेस. यांचा मुख्य हेतू काय आहे, सामाजिक सेवा देणे. त्याचबरोबरीनं अँड टू प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन एक्सेट्रा. आणि त्याचबरोबर प्रोत्साहित करणे कला, संस्कृती, क्रीडा आणि शिक्षण. हे जे काही आपल्याला समाजामध्ये घटक पाहायला मिळतात ह्या घटकांना प्रोत्साहन देण्याचं काम, प्रमोट करण्याचं काम या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय करत असतात, संघटना करत असतात. द नेचर ऑफ दीज कन्सर्न्स आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आणि यांचे जे स्वरूप आहे ते प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनपेक्षा काय आहे, वेगळं आहे. म्हणजे प्रॉफिट मिळवणे हा यांचा हेतू नाहीच आहे, तर समाजामधील कला असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल, संस्कृती असेल यांना प्रोत्साहन देण्याचं काम या व्यवसाय संघटना करत असतात. पुढे काय सांगितलं बघा, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फीज, डोनेशन एक्सेट्रा. आता या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ह्या ज्या व्यवसाय संघटना आहेत यांचा जो उत्पन्नाचा सोर्स आहे म्हणजे उत्पन्नाचा मार्ग आहे तो कोणता उत्पन्नाचा मार्ग आहे, बेसिकली आपल्याला दिसून येतो तो म्हणजे सबस्क्रिप्शन, वर्गणी, ॲडमिशन फीज, प्रवेश फी, डोनेशन्स, दान एक्सेट्रा. म्हणजे ज्या नफा न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून संस्था स्थापन झालेल्या असतात त्यांचा उत्पन्नाचा मुख्य हेतू काय असतो, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. आता वर्गणी म्हणजे काय पहा, आपण आपल्या दरवर्षी आपल्या गावामध्ये गणेशोत्सव मंडळ असतं बघा आणि त्याचे आपण काय असतो, मेंबर्स असतो. आणि आपण मेंबर्स असल्यानंतर काय केलं जातं, दरवर्षी आपल्याकडनं वर्गणी घेतली जाते.
ती वर्गणी गोळा करून आपण तो आपला गणेशोत्सव काय करत असतो, साजरा करत असतो. म्हणजे प्रत्येक मेंबरनं आपली जे काही ठरलेली वर्गणी आहे ती वर्गणी काय करायची, आपल्या मंडळामध्ये द्यायची. आणि जी जमलेली वर्गणी आहे त्या जमलेल्या वर्गणीच्या माध्यमातून ते जे पैसे उत्पन्न जे झालेले आहे ते मंडळाला ते उत्पन्न झालेलं काय केलं जातं, गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खर्च केलं जातं. म्हणजे त्या मंडळाच्या उत्पन्नाचा सोर्स काय आहे तर सबस्क्रिप्शन, वर्गणी. म्हणजे वर्गणीच्या माध्यमातून आपण उत्पन्न गोळा करतो आणि ते काय करतो, मंडळाच्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खर्च करतो. पुन्हा आहे ॲडमिशन फीज. आता ॲडमिशन फीज, आता स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, ह्या संस्था काय करतात, समाजाला शिक्षण देण्याचं काम करतात. मग यांचं उत्पन्नाचा मार्ग काय आहे हो, ॲडमिशन फीज. म्हणजे आपण ज्या वेळेला शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये असेल, ज्यावेळेला आपण प्रवेश घेतो, प्रवेश घेत असताना जी रक्कम भरतो ती रक्कम काय असते, त्या संस्थांचं काय असतं, उत्पन्नाचा मार्ग असतो. आणि त्याचबरोबर डोनेशन्स, जे गव्हर्नमेंटकडं काही पद्धतीनं किंवा इतर जी लोकं असतात ती काय करत असतात, दान स्वरूपात ह्या संस्थांना पैसे देत असतात आणि या मिळालेल्या दानाच्या माध्यमातून काय करत असतात, या संस्था चालत असतात. हा यांच्या उत्पन्नाचा काय आहे, मुख्य सोर्स आहे. सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फीज आणि डोनेशन गिवन बाय मेंबर्स ऑर नॉन मेंबर्स. म्हणजे त्या संस्थेच्या जे मेंबर्स असतील किंवा मेंबर्स नाही आहेत अशी सगळी लोक काय करत असतात, अशा पद्धतीच्या देणग्या देत असतात. अँड मेंबर्स अँड नॉन मेंबर्स, ग्रांट्स, सबसिडीज और कन्सेशन रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. मग ग्रांट्स असतील, सबसिडीज असतील और कन्सेशन रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट्स. म्हणजे ह्या सेवाभावी संस्था चालाव्यात, समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण व्हावं म्हणून गव्हर्नमेंट काय करत असतं, अशा सेवाभावी संस्थांना चालना देण्यासाठी काही पद्धतीने काय करत असतं, ग्रांट्स देत असतं, सबसिडीज देत असतं, सूट देत असतं, कन्सेशन देतं. ह्या अशा पद्धतीने जे काही पैसे मिळतील, या मिळालेल्या गव्हर्नमेंटच्या पैशाच्या माध्यमातून या सेवाभावी संस्था काय करत असतात, काम करत असतात आणि समाजाला सेवा देण्याचं काम या व्यवसाय संघटनेच्या माध्यमातून केलं जातं. असं हा भाग आपल्याला या मीनिंग मध्ये काय करता येईल, पाहता येईल. याच्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत, फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे फीचर्स काय आहेत ते आपण थोडक्यात काय करणार आहोत, पाहणार आहोत. पहिला फीचर्स काय सांगितलं बघा, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड डू नॉट अर्न प्रॉफिट. बघा, या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे, प्रथम हेतू काय आहे तर समाजाला सेवा देणे. समाजाला सेवा देणे हाच यांचा काय आहे, प्रायमरी हेतू आहे. 2 नंबर, दीज कन्सर्न्स आर फॉर्म फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. आणि या ज्या व्यवसाय संघटना आहेत, ह्या व्यवसाय संघटना बेसिकली कशासाठी स्थापन झालेल्या असतात तर प्रोत्साहन देण्यासाठी. कोणकोणत्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, मग कला असेल, संस्कृती असेल, एज्युकेशन शिक्षण असेल, क्रीडा असेल, चॅरिटी, हेल्थ, या ज्या हे जे क्षेत्र समाजामध्ये आहेत या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याचं काम या सेवाभावी संस्था काय करत असतात. त्यानंतर 3 नंबरला काय सांगितलं बघा, द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न आर नॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहायबिटेड. म्हणजे या व्यवसाय संघटनेमध्ये जे मेंबर्स आहेत यांना कुठच्याही पद्धतीचा लाभांश मिळत नाही. ते लाभांशापासून काय असतात, दूर असतात. कारण नफा मिळवणं हा हेतू नसल्या कारणानं लाभांशचा इथं संबंध येत नाही. त्यामुळे लाभांशपासून ही लोक काय असतात, दूर असतात. 4 नंबरचा काय सांगितलेलं बघा, द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स, इट इज गव्हर्न बाय द इलेक्टेड मेंबर्स. आणि या व्यवसाय संघटनेचे जे प्रशासन आहे किंवा व्यवसाय संघटनेचं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन कसं चालतं तर त्या व्यवसाय संघटनेमधले जे मेंबर्स आहेत तेच मेंबर्स काय करतात, संचालक मंडळांची नियुक्ती करतात आणि हे संचालक मंडळ काय करत असतं, या व्यवसाय संघटनेची व्यवस्थापनाची जबाबदारी पार पडत असतं. 5 नंबर काय सांगितलं बघा, दिस कन्सर्न्स प्रिपेअर रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. मग ह्या नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहेत हे कोणत्या पद्धतीचं अकाउंट्स मेंटेन करतात तर रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट तयार करतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात. त्यानंतर शेवटचं फीचर्स, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न, इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस,
legacies and donation specially received for capital fund. मग या सेवाभावी संस्था ज्या आहेत, ह्या सेवाभावी संस्था काय करत असतात? कॅपिटल फंड क्रिएट असतात, म्हणजे एक भांडवली निधी तयार करत असतात. व्यवसाय संघटना चालवण्यासाठी काय करत असतात? एक भांडवली निधी तयार करत असतात. मग हा भांडवली निधी कशातून तयार होतो? तर एंट्रान्स फीज म्हणजे प्रवेश फी असेल, सरप्लस म्हणजे दरवर्षी आपल्या व्यवसाय संघटनेतून जी काही शिल्लक राहणारी रक्कम आहे त्या शिल्लक राहणाऱ्या रकमेमधून काय केलं जातं? भांडवली निधी तयार केला जातो. लेजिसेस वारसा हक्कानं काही रक्कम मिळालेली असेल तर ती ही रक्कम हे भांडवली निधी म्हणून काय केली जाते? वापरली जाते. आणि त्याचबरोबर डोनेशन गव्हर्नमेंटकडून जर काही मिळालेलं असेल तर या सगळ्या ज्या अमाऊंट्स आहेत या अमाऊंटचा उपयोग कॅपिटल फंड म्हणून काय केला जातो? उपयोगात आणला जातो. आणि या माध्यमातून या सेवाभावी संस्था काय करत असतात? समाजामध्ये कार्य करत असतात. अशा पद्धतीने एक थोडक्यात आपण याचे काय केले? फीचर्स पाहिले. या फीचर्स नंतर पुढील भाग आपण पाहणार आहोत. तो पुढील भाग काय आहे पहा. नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. बघा, नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. आता या ज्या सेवाभावी संघटना आहेत यांना बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची का गरज आहे? आता नफा मिळवणे हा तर हेतू यांचा नाही आहे. मग बुक्स ऑफ अकाउंट्स का मेंटेन करायचं आणि फायनल अकाउंट्स कसे तयार करायचे हे पुढील मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला काय होणार आहे? समजणार आहे. काय सांगितलंय बघा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज्ड इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजे या सेवाभावी संस्था आहेत या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज नसतात, गुंतलेल्या नसतात. म्हणजे काहीतरी खरेदी करायचं, ते नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून विक्री करायचं, अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या सेवाभावी संस्था गुंतलेल्या नसतात. मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. लोकांची सेवा करणे हाच यांचा काय असतो? हेतू असतो. पुढे काय सांगितलं बघा. दिस कन्सर्न कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन, डोनेशन, ग्रांट, एंट्रन्स फीज एक्सेट्रा फ्रॉम पब्लिक. समाजाला सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या संस्था ज्या आहेत यांचा मेन उत्पन्नाचा भाग काय आहे? ते पैसे सोर्स कोणत्या माध्यमातून त्यांना उत्पन्न होतं पहा. सबस्क्रिप्शन आपण पाठीमागं पाहिलं, वर्गणी असेल, डोनेशन असेल, ग्रांट असेल, एंट्रन्स फीज असेल, एक्सेट्रा फ्रॉम पब्लिक. लोकांच्याकडं अशा स्वरूपात हे काय करतात? पैसे गोळा करतात आणि आपल्या व्यवसाय संघटना, सेवाभावी व्यवसाय संघटना काय करत असतात? चालवत असतात. These concerns are answerable to the society for such money collected and spent. आणि ह्या ज्या सेवाभावी संस्था आहेत ह्या सेवाभावी संस्थांना पब्लिककडं हे विविध माध्यमातून गोळा केलेले जे पैसे आहेत ते गोळा केलेले पैसे आणि त्याचं कोणत्या ठिकाणी खर्च केला याच्याबद्दल उत्तर देण्यासाठी त्या काय असतात? बांधील असतात. म्हणजे उत्पन्न आम्हाला कोणत्या माध्यमातून झालं आणि खर्च आम्ही कुठं केला याचं उत्तर देण्यासाठी ह्या सेवाभावी संस्था काय असतात? बांधील असतात. लोकांनी जर विचारलं उत्पन्न कोणत्या माध्यमातून झालं आणि खर्च कोणत्या माध्यमांवरती केला याची माहिती आम्हाला पाहिजे आहे तर त्याचं उत्तर देण्यासाठी ह्या संस्था काय असतात? बांधील असतात. आणि म्हणून हेन्स प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन्ड. म्हणून प्रॉपरली बुक्स ऑफ अकाउंट्स काय करायला लागतात? या सेवाभावी संस्थांना मेंटेन करावी लागतात. कारण कोणी जर विचारलं, एखाद्या व्यक्तीने विचारलं त्या आपल्या मेंबर्सनं की तुम्हाला कोणकोणत्या माध्यमातून किती रुपये मिळाले आणि कोणकोणत्या माध्यमांवरती तुम्ही किती रुपये खर्च केले याचा मला हिशोब पाहिजे. मग हा जर हिशोब विचारला तर या सेवाभावी संस्थांच्या मॅनेजमेंटला हा हिशोब देणं बंधनकारक असतं. आणि हा हिशोब देण्यासाठी यांना बुक्स ऑफ अकाउंट्स काय करावे लागतात? मेंटेन करावे लागतात. जे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहेत त्यांना बुक्स ऑफ अकाउंट्स तर कंपल्सरी मेंटेन करावे लागतातच. कारण किती प्रॉफिट झाला, काय झाला याची माहिती घेण्यासाठी त्यांना त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात. पण ज्यांचा नफा मिळवणे हा हेतूच नाही आहे मग त्यांनी का अकाउंट्स मेंटेन करायचे? तर या कारणासाठी. कोणत्या कारणासाठी? की एखाद्या सभासदाने जर विचारलं की बाबा किती उत्पन्न झालं आपल्या संस्थेला आणि कोणत्या ठिकाणी खर्च केलं याचा जर हिशोब द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं? या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते काय करावं लागतात? मेंटेन करावे लागतात. पुढे काय सांगितलेलं आहे बघा. फॉलोइंग आर द रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आणि खालील विविध कारणांसाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे अकाउंट्स आहेत ते काय केले जातात? मेंटेन केले जातात. फर्स्ट,
टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे जे पैशाने होणारे व्यवहार आहेत या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे काय केले जातात, अकाउंट्स मेंटेन केले जातात. सेकंड, टू नो द सोर्स ऑफ इन्कम अँड नीड्स हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. बघा, म्हणजेच कोणकोणत्या माध्यमातून उत्पन्नाचा सोर्स झाला, म्हणजे कोणकोणत्या माध्यमातून उत्पन्न झालं आणि कोणकोणत्या एक्सपेंडिचरवरती हे पैसे खर्च केलेत याची माहिती मिळण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्स काय केले जातात, मेंटेन केले जातात. 3, टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉज ॲप्लिकेबल टू देम that is not for profit concern registered as a charitable trust under the Mumbai Public Trust Act or cooperative society registered under the Cooperative Society Act has to comply with the provision of this act regarding budgets, audits of accounts, register to be maintained etc. बघा, आता तिसरा भाग काय सांगितलेला आहे, टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉज ॲप्लिकेबल टू देम. म्हणजे वेगवेगळ्या कायद्यांतर्गत वेगवेगळ्या संस्था काय झालेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. मग या वेगवेगळ्या कायद्यांतर्गत वेगवेगळ्या संस्था ज्या स्थापन झालेल्या असतात त्या कायद्यानुसार या सगळ्या संस्थांचं कामकाज चालतं का नाही हे पाहण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्स काय केले जातात, मेंटेन केले जातात. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर्ड ॲज अ चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट. आता एखादं चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर झालेलं असेल मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या अंतर्गत, तर त्या ॲक्टनुसार ही सेवाभावी संस्था चालते का नाही हे काय केलं जातं, पाहिलं जातं. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर ॲक्टनुसार आपला कार्यभार सगळा चालवते का नाही हे पाहण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्स काय केले जातात, त्यांच्यात पाहिले जातात. त्यांच्यात तरतुदी असतील, त्यांचे नियम असतील, या नियमानुसार आणि तरतुदीनुसार या सेवाभावी संस्था काम करतायत का नाहीत हे पाहण्यासाठी बेसिकली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये अकाउंट्स मेंटेन केले जातात. 4, टू नो सरप्लस ऑब्लिक डिफिशियन्सी ऑफ द कन्सर्न ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. म्हणजे त्या पर्टिक्युलर वर्षामध्ये त्या सेवाभावी संस्थांना सरप्लस किंवा डिफिशियन्सी म्हणजे शिल्लक रक्कम किंवा तूट ही जाणून घेण्यासाठी काय केलं जातं, बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉफिट किती मिळाला किंवा लॉस किती झाला हे जाणून घेण्यासाठी जसे अकाउंट्स मेंटेन केले जातात तसं ह्या सेवाभावी संस्थांचं सुद्धा अकाउंट मेंटेन केले जातं. कशासाठी, इथं प्रॉफिट नाही म्हणायचं, इथं काय म्हणायचं, सरप्लस. म्हणजे जे उत्पन्न झालेलं आहे त्या उत्पन्नातून खर्च किती झाला. समजा उत्पन्न झाले 10 लाख, उत्पन्न झाले 10 लाख आणि खर्च झाला 7 लाख, 7 लाख, शिल्लक किती राहिले 3 लाख. तर याला नफा न म्हणता याला काय म्हणायचं, सरप्लस, शिल्लक रक्कम. उत्पन्न झालं 10 लाख, त्याचा आम्ही विविध कारणांसाठी लोकांना सेवा देण्यासाठी 7 लाख रुपये खर्च केले, शिल्लक राहिले किती 3 लाख, म्हणजे सरप्लस. मग हा सरप्लस आहे की डिफिशियन्सी. काही वेळेला सरप्लस येऊ शकतो, काही वेळेला डिफिशियन्सी तूट येऊ शकते. हे जाणून घेण्यासाठी बुक्स ऑफ अकाउंट्स काय केले जातात, मेंटेन केले जातात. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलं की या सेवाभावी संस्थांना लक्षात येतं की आपला सरप्लस किती शिल्लक आहे किंवा आपल्याला डिफिशियन्सी किती झालेली आहे. त्यासाठी ह्या सेवाभावी संस्था बुक्स ऑफ अकाउंट्स काय करतात, मेंटेन करतात. 5th पॉईंट, टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ॲज ऑन ए पर्टिक्युलर डे. म्हणजे या सेवाभावी संस्थांचं एका विशिष्ट दिवशी काय स्थिती आहे, आर्थिक स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा काय केले जातात, बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. म्हणजे त्यांच्या बॅलन्स शीटवरनं आपल्याला दिसून येतं की या सेवाभावी संस्थांची जी आर्थिक स्थिती आहे ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. पुन्हा, टू अवॉइड मेल प्रॅक्टिसेस अँड मिसॲप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड असेट्स. म्हणजे टू अवॉइड, आता काही वेळेला काही भ्रष्टाचार किंवा काही घोटाळे केले जातात किंवा पैशाची अफरातफर केली जाते, हे अवॉइड करण्यासाठी बेसिकली काय केले जातात, बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा भ्रष्टाचार किंवा अफरातफर होऊ नये म्हणून बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केल्यानंतर
खूप शक्यता कमी असते की कुठच्याही पद्धतीचा फ्रॉड करण्याची किंवा मिसअप्रोप्रिएशन करण्याची, अफरातफर करण्याची खूप शक्यता काय असते, कमी असते. म्हणून या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न काय करत असतात, अशा पद्धतीनं बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करत असतात. मग त्यांच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये काय काय कोणकोणते अकाउंट्स असतात, तर ओन्ली रिसिट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. या ज्या सेवाभावी संस्था आहेत याच अकाउंटच्या माध्यमातून त्यांचं अकाउंटिंग करत असतात. आणि ती का गरज आहे हे आपण आत्ताच्या मुद्द्याच्या माध्यमातून काय केलं, पाहिलं. पहा, आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, सेकंड फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, आणि थर्ड नीड फॉर मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. हे 3 मुद्दे आजच्या लेक्चरला काय केलं, आपण पाहिले. आता हे 3ही मुद्दे जे आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये पाठीमागं जे इंट्रोडक्शन लिहून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि नीड फॉर मेंटेनिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स, हे 3ही पॉईंट्स काय करायचे आहेत, वहीमध्ये लिहायचे आहेत. आजच्या लेक्चरला एवढंच. याच्या पुढील भाग पुढील लेक्चरला पाहू. धन्यवाद.